बोर्डाच्या परीक्षेला जाताना कोणते साहित्य सोबत नेऊ? मराठी विषयाचा पहिलाच पेपर आहे. कोणत्या पेनानं लिहू जेणेकरून माझा देखील स्कोअर 80 पैकी 75च्या मार्क्सच्या वर जाईल? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाचा तुमचा पहिला पेपर 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी जे तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट आहे त्याची एक कॉपी तुम्हाला परीक्षेला जाताना न्यायची आहे. त्यानंतर हॉल तिकीट न्यायला विसरायचे नाही, त्याशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात नाही. तर त्यानंतर जे रायटिंग जे तुमचं पॅड असणार आहे ते ट्रान्सपरंटच असलं पाहिजे, असं अजिबात चालत नाही. त्यामुळे ट्रान्सपरंटच तुमचं रायटिंग पॅड हे घेऊन जावा. त्यानंतर कोणतं साहित्य न्यायचं तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक स्केल, त्यानंतर तुम्ही मोठी देखील घेऊ शकता स्केल किंवा छोटी घेऊ शकता. त्यानंतर बघा पेन्सिल, त्यानंतर खोड रबर व त्याचबरोबर जर तुम्हाला अशी स्टेशनरीमध्ये अशी जर स्केल उपलब्ध झाली तर ही देखील वापरू शकता. ज्याचा उपयोग तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, जर इथे तुम्हाला कृती दिली असतील तर ते काढण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे ती जर उपलब्ध झाली नसेल तर अशा प्रकारची स्टेशनरीमध्ये देखील स्केल उपलब्ध होते, ज्याचा वापर तुम्ही जाहिरात लेखनमध्ये विविध आकृत्यांचा वापर करून सुद्धा तुमची जाहिराती अट्रॅक्टिव्ह करू शकता. त्यानंतर इथे आकलनकृतीमध्ये चौकटी पूर्ण करा, यामध्ये देखील याचा उपयोग होतो. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते बघा इथं जे आकृत्या आहेत ते असतात, त्यामुळे ह्याचा तुम्ही वापर करून तुम्ही तुमचा पेपर हा लिहू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणता पेनेने मी पेपर लिहू जेणेकरून माझे देखील अक्षर सुंदर येतील आणि माझा स्कोअर देखील वाढेल. तर मी या सर्व पेनांची नावे तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या पेन्या फक्त 15 ते 10 रुपये, 5 रुपये ते 15 रुपये याच रेंजमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या पेनचा वापर करून बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवाल. तर ही पहा नटराजची जी जेल पेन आहे ती फक्त जस्ट 5 रुपयाला आहे आणि ते अक्षर अतिशय सुंदर येतात. ही देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी फ्लेअरची ग्लो जेल पेन आहे तर ही जस्ट 10 रुपयाला येते आणि ह्याने देखील अक्षर सुंदर येतात. ही देखील तुम्ही जेल पेन वापरू शकता. तर ही 15 रुपयाची आहे फ्लेअर टेक्नो जेल पेन. तर यानेच हा मी पेपर लिहिलेला आहे. तर हा तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अक्षर येतात आणि कुठेही ही पेन जी आहे ती अजिबात तुम्हाला शाईतेन कुठंही ती लीक झालेली दिसत नाही. तर अक्षर अगदी सुंदर येतात. तर ही 15 रुपयाची फ्लेअर टेक्नो जेल पेन आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टेनची क्लासमेट जेल पेन याने देखील अक्षर अतिशय सुंदर येतात. यामागील व्हिडिओमध्ये मी हीच पेन तुम्हाला रिकमेंड केलेली आहे, जी जस्ट 10 रुपयेमध्ये येते. त्यानंतर तुम्ही ही देखील पेन यूज करू शकता. ओशियनची जेल वॉटरप्रूफ लाईनची पेन, ही देखील 10 रुपयेमध्ये येऊन जाते. त्यानंतर पहा ग्रिपर जेल पेन, ही देखील 10 रुपयेमध्ये येते. याने सुद्धा अक्षर अतिशय सुंदर येतात. त्यानंतर ही नवीन पेन बघा, फ्लेअर ग्लास जेल पेन, जेने देखील अक्षर अतिशय सुंदर येतात. ती देखील 10 रुपयेमध्ये आहे. तर या सर्व पेना मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्या जस्ट 5 रुपये ते 15 रुपये याच रेंजमध्ये आहेत. या पेनाचा उपयोग किंवा या वापरून तुम्ही बोर्डाच्या मराठीच्या विषयाच्या पेपरात तुम्ही लिहिलात तर तुमचा देखील स्कोअर हा चांगला होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणती पेन वापरता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच.